अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आमच्या कॉलनीमध्ये 2 दिवस झालं एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे एक ताई आहेत, तर त्यांचे मिस्टर हे नेहमी दारू पितात. त्यामुळे त्या ताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या सिरियससुद्धा आहेत. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्या आपल्या नवऱ्यांच्या ज्या व्यसन असतं नवऱ्याचं, त्या व्यसनाला अगदी कंटाळून गेलेले आहेत. कोणतंही व्यसन असू द्या, बघा बरेच पुरुष आहेत दारू पित असतात. त्यांना सुपारी खाणं, गुटखा खाणं, त्याचबरोबर बाहेरच्या स्त्रीबरोबर संबंध ठेवणं, अशामुळे त्यांचं जे वैवाहिक जीवन असतं तर ते विस्कळीत झालेलं आहे. बऱ्याच स्त्रिया त्याला खूप कंटाळलेल्या आहेत, खूप त्रास सहन करत आहेत. कुठे ना कुठे त्यांना एक आशा असते की आज नाही तर उद्या आपला नवरा सुधरेल, किंवा बघा आपल्या मुलांकडे बघून त्या जगत आहेत. अशा आज आपण जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय करून बघा, तुम्हाला यातून नक्की मार्ग भेटेल. तुमचे मिस्टर कोणतं व्यसन करत असतील तर त्यांचं व्यसन सुद्धा सुटायला खूप मदत होईल आणि तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल. स्वामी मार्गातील अशी कोणती सेवा करायची आहे, कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरेच उपाय तुम्ही केलात आणि थकून गेला आहात की मला काय करावं तुम्हाला सुचत नाही, अगदी तुमचा संसार पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर तुमचा संसार हा सुखाचा संसार हा नक्कीच होईल. बघा, आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असते, तर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड ही असतेच. बघा, तुम्ही फक्त चेक करा की जी तुमच्याकडे महादेवाची पिंड आहे तर ती खालून पोकळ नसावी, तर पूर्ण भरीव पिंड आपल्याला यासाठी लागणार आहे. आणि ते स्वामींच्या केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला ते नक्की सल्ला देतात. तुम्ही काही प्रॉब्लेम सांगितलात त्यांना तर ते तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे महादेवाची पिंड जी आहे देवघरामध्ये तर ती कशा पद्धतीची आहे. तो महादेवाची पिंड ही पितळेचीच असावी, ती भरीव स्वरूपामध्ये असावी. बऱ्याच मूर्त्या कशा असतात की त्या खालून पोकळ असतात, तर अशी पोकळ मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही. तर असं म्हणलं जातं की पोकळ मूर्ती असेल महादेवाची तर सगळ्या गोष्टी पोकळच होत असतात. एकदा तुम्ही चेक करा कशा पद्धतीची पितळेची पिंड आहे ते, आणि भरीव पिंडीवरतीच आपल्याला सेवा करायची आहे. सेवा कधीपासून स्टार्ट करायचा आहे तर सेवेला आपल्याला सोमवारपासून स्टार्ट करायचा आहे. सोमवारपासूनच सेवेला स्टार्ट करायचं आहे. बघा, ही सेवा आपल्याला किती दिवस करायची आहे तर ही सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे किंवा 41 दिवस करायची आहे. तुम्ही 21 दिवस ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव सुद्धा येईल. अनुभव आला बऱ्यापैकी चांगला अनुभव आला. तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा चांगला अनुभव हवा असेल तर तुम्ही 41 दिवस ही कंटिन्यू सेवा करू शकता. आणि तुम्हाला समजा 21 दिवसामध्ये खूप छान अनुभव आला तर तुम्ही 21 दिवस ही सेवा करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला महादेवाची पिंड लागणार आहे. रुद्रयंत्र तुमच्याकडे असेल तरी चालेल, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सेवा केला तरी चालेल. पहिल्या दिवशी प्रार्थना करा, भगवान शंकरांना प्रार्थना करा, स्वामी समर्थांना प्रार्थना करा की मी 21 दिवसांची सेवा करणार आहे. माझ्या पतींचे व्यसन सुटण्यासाठी मी ही सेवा करणार आहे. माझ्या पतीचं व्यसन हे 100% सुटलं आहे असं म्हणायचं आहे प्रार्थना करताना. म्हणजेच आपली इच्छा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने म्हणायची आहे. आणि आपल्याला धन्यवाद सुद्धा म्हणायचा आहे. स्वामी समर्थांना धन्यवाद म्हणायचा आहे, भगवान शंकरांना धन्यवाद बोलायचं आहे. त्याचबरोबर बघा, ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी सुद्धा प्रार्थना आपल्याला करायची आहे. पहिला दिवस आहे तुमचा सोमवारचा. पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे रुद्राक्ष यंत्र असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना शिवमहिमा या स्तोत्राचं पठण करायचं आहे. पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि शिवमहिमा या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. हे स्तोत्र तुम्हाला कुठे भेटेल तर ज्यांच्याकडे स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 61 वरती बघा, शिवमहिमान हे स्तोत्र आहे. तुम्ही याचं पठण करायचं आहे. पिंड आपल्याला तशीच ठेवायची आहे. तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळतीने सुद्धा अभिषेक करू शकता किंवा अगदी तुम्ही चमच्याने अभिषेक करू शकतात पिंडीवर. त्याच्यानंतर बघा, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे.
त्याच्यानंतर एक माळ आपल्या महामृत्युंजय मंत्र याचा जप करायचा आहे। तर महामृत्युंजय मंत्र काय आहे सगळ्यांना माहितीच आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनात मृत्युर्मुक्षीय मामृतात, हा आपला महामृत्युंजय आहे। त्याचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे। आपण ही सेवा केलो आणि त्याच्यानंतर बघा आपली जी पिंडीवर आपण जो अभिषेक केलेला आहे तर ती पिंड उचलायची आहे, पाण्यातून स्वच्छ कापडाने पुसायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये पिंडीची जिथे जागा आहे तिथे ठेवायची आहे आणि आपल्याला पिंडीला गंध लावायचा आहे। चंदन लावा, भस्म लावा किंवा विभूती लावू शकतात। तुम्ही जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे तर हे तीर्थ जे आहे तर तीर्थ हे आपल्याला आपल्या घरातील ज्या व्यक्ती व्यसन करतात तर त्यांना रोज हे तीर्थ द्यायचं आहे, रोज हे तीर्थ द्यायचं आहे। तुम्ही 21 दिवस सेवा करताय, 21 दिवस तुम्ही हे रोज तीर्थ त्यांना द्यायचं आहे। बघा ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, अगदी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात। आणि हे जे तीर्थ आहे तर ते रोज आपल्याला बघा व्यक्तींना द्यायचं आहे। तुम्ही त्यांच्या न कळत तीर्थ आहे तर जा, म्हणजे बघा अगदी सकाळी जेवण करता, तुम्ही सकाळी तीर्थ बनवला असेल तर सकाळी जेवणानंतर तुम्ही हे त्यांना तीर्थ द्या, दुपारी बनवला असेल तर दुपारी द्या, म्हणजे तुम्ही ठरवा की कशा पद्धतीने त्यांना हे तीर्थ त्यांच्यापर्यंत देऊ शकतात। त्यांना तर हे तीर्थ द्यायचंच आहे, त्याचबरोबर आपल्या पूर्ण घरामध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे। आणि बघा तीर्थ उरलं असेल तर हे तीर्थ तुम्ही सुद्धा प्राशन करू शकतात, घरातील इतर व्यक्ती सुद्धा हे प्राशन करू शकतात। हे इतकं अभिमंत्रित झालेलं तीर्थ आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज होत असतात। तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा, आपल्या भगवान शंकरांवर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। बघा सिद्ध सेवा आहे, बऱ्याच जणांना ही सेवा केल्यानंतर जे पुरुष आहेत तर त्यांचे व्यसन हे सुटलेले आहेत, त्यांना परस्त्रीचा नाद असेल तर तो सुटलेला आहे, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, जुगार आहे, जुगार हे व्यसन आहे, किंवा इतर ज्या वाईट गोष्टीच्या नादाला ते लागलेले असतील तर ते सुद्धा त्यांचं सुटलेलं आहे। विश्वास ठेवून ही सेवा करा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत म्हणत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद।